पैसे किती द्यायचे लोक? कारण तेव्हा पैसे वगैरे तर कमीच देत असतील ना. किती द्यायचं महाराज? लय झालं 100 बी लय झाले. आणि 50 दिलं का 1000 दिल्याला वाटायचं. 100 रुपये दिला तर समजा अंगाला घाम आणायचं. म्हणजे मला थेट विचारायचं असं आहे की पोट भागतं का ढोलकीवरती फक्त? मी शिकले हो महाराज, मला कोण शिकवाय नाही. नाही, म्हणायला गाणे बिने कुठून शिकला? कुठून बी नाही, माझ्या मनाचंच आहे. काय मागणं आहे आता देवाकडे इथून पुढे? आता मागणी काय, जरा जीवन सुखात जावं, जगदीश राम म्हणावं, काय नाही. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आकाशित मास्टर्समध्ये. मंडळी आज एक खूप खास व्हिडिओमध्ये तुमचं आफ्टर लॉंग टाईम जे आहे ते स्वागत करतो आहे. मंडळी आज ज्या आजी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यांचं वय ऑलमोस्ट 80 वर्षाच्या पुढे आहे. 82 आहे पण मी 80 सांगतोय तुम्हाला. आणि 80 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा एक महिला असून सुद्धा एवढ्या सुंदर ढोलकी वाजवतात त्या. तसं त्यांच्या तरुण वयामध्ये त्यांची खूप तयारी होती, पण आपल्याला माहिती आहे की 60च्या पुढे गेल्यानंतर कुठलंही वाद्य असो ते वाजवायला थोडंसं जड जातंच, कारण थोडीशी ताकद त्याच्यासाठी लागत असते. आजीमध्ये आता तेवढी ताकद नाही आहे वाजवण्याची, मात्र ज्या पद्धतीने ते वाजवतात, गातात आणि ज्या पद्धतीने त्यांचं वजन आहे आणखी वाजवण्यामध्ये, म्हणजे इनक्रेडिबल आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच मी आज जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. मंडळी आज ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ केला किंवा ज्या सिच्युएशनमध्ये हा व्हिडिओ केला आहे त्या सिच्युएशनकडे पाहता ढोलकी एवढी काही खास आम्हाला मिळाली नाही, मात्र जे आहे ते ज्या पद्धतीने मिळालेलं आहे त्या पद्धतीनं हा व्हिडिओ जो आहे तो आम्ही शूटिंग केलेला आहे. बाकी असो मंडळी, व्हिडिओ फक्त एन्जॉय करा आणि आजीचं काय म्हणणं आहे चला आपण पाहूया. त्यांना एकदा नाव सांगा तुमचं सगळं. मीराताई शिंदे. बर, काय काय वाजवता आणि किती वर्ष झालं हे सगळं वाजवता? मग 10 वर्षाच्या वयापासून हातात सामान आहे माझे. बर बर बर. आणि शिक्षण? महाराज माझं शिक्षण, पहिल्याचं शिक्षण होतं, 2री 3री झाले माझे. असं का? हा. मग आता कार्यक्रम आता वेगवेगळे असतात, भारुड किंवा जागरण गोंधळ, म्हणजे नेमकं वाजवता कशा कशामध्ये तुम्ही? कार्यक्रम देवीचा करते, बारोडाचा करते, जर भजनामध्ये जाते, भजन सर्व. पण आता म्हणजे बोट वळतात का ह्या वयामध्ये वाजवायला? आता वयाच्या मानानं बोट वळणार ते तेवढी. कातर चालणार, डाव्या हाताची छानीचे हात चालणार, दिमपुडा कसतर चालणार आहे, पण शाईचा जरा कातरी नाही. वाजविताच वाजवली. मी कोणाचं शिक्षण घ्यायला नाही, काय नाही, माझ्या मनानंच आहे सर्व माहिती. मी म्हणणी माझ्या मनानं, स्वराची माहिती ते आडमार्ग धरून कुठे म्हणणार नाही. आज कसलं बी राहू द्या, भजन राहू द्या, आज काय बी राहू द्या, पण स्वराची माहिती. पण ते मी बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये तुमच्या पाहिलं, तुम्ही म्हणूनही जे आहे ते वाजवता. देवीच म्हणू का? मग चालतंय, म्हणा म्हणा. लैनी माझ्या अश्रू दाटलं, आम्हा तुला पाहू वाटत येडा माय. लैनी माझ्या अश्रू दाटलं, आम्हा तुला पाहू वाटत येडा माय. कशाला लागू मी जगाच्या पाठी, आयुष्य गेलं माझ्या अंबाबाईसाठी, आयुष्य गेलं माझ्या येडाबाईसाठी. कशाला लागू मी जगाच्या पाठी, आयुष्य गेलं माझ्या अंबाबाईसाठी, आयुष्य गेलं माझ्या येडाबाईसाठी. नैनी माझ्या दाटलं, आबा तुला पाहू वाटत येडाबा. नैनी माझ्या दाटलं, आंबा तुला पाहू वाटत येडाबा. वा मंडळी, मी आता समोर ऐकतोय त्यांचा हा व्हिडिओ. या वयात हे त्यांचं ज्या पद्धतीने 10 वरती ह्या सगळ्या गोष्टीवरती वजन आहे ना, ते खूपच अप्रतिम आहे. पुढे त्यांचा थोडासा सोलोही आपण करायला, त्यांना थोडंसं एकलवादन हे त्यांच्याकडून जे आपण ऐकणार आहोत. एवढं आता या वयामध्ये तुम्ही वाजवता, म्हणजे बोट वगैरे हात वगैरे दुखत नाहीत का वाजवताना? दुखत नाही, सवय पडलेली आहे मला. बर बर. हे गाणे म्हणा. आता युगतीवर चालवलेले, अवसान नाही बरं, युगत आहे माझी आता, अवसान नाही. युगतीवर चालू कोणचं बी सामान वाजवायचं. बर बर बर. मग आता तरुण वयात कोणासोबत पण कार्यक्रमाला जात होता लहानपणी? तुमच्यासारखेच असे महाराजामध्ये जायचं, करायचं, सेवक लोकांमध्ये शिनले मी.
वाऱ्या तर बक्कळ. बर 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 बर. तुकाराम महाराजाची पालखी म्हणलो का त्याच पालखी सोबत राहते, त्यात चालणं होईना गेली. पखवाजही वाजवता म्हणा. पक वाजायची पण जरा मोठा ह्याची बोली वेगळी, त्याची बोली वेगळी. बर काय काय वाजवतो सगळं? बघा ढोलकी वाजविते, झालं हलगी वाजविते. हलगी म्हणजे लांबी सब हलगी जातात, पण ते नाही की तुम्हाला करून दावली असते. असं मंडळी, आजी हलकी पण खूप चांगली वाजवतात, म्हणजे ढोलकीपेक्षा हलकी चांगली वाजवतात. पण सध्या आता ती तो उपलब्ध नाही हलकी आमच्याकडे, त्याच्यामुळे जे ते तो व्हिडिओ बघू पुन्हा आणखी एखादा. हा व्हिडिओ चांगला चालला तर त्याच्यासोबत आणखी एक व्हिडिओ करूया आपण, पण सध्या हलकी उपलब्ध नाही आहे आपल्याकडे. तर आता पूर्वीच्या काळी लहानपणीपासून तुम्ही वाजवता म्हणा, मग तेव्हा कार्यक्रमाला कशाने जात होतो? कारण तेव्हा एसट्या वगैरे असं फारसं जिकडं तिकडं नव्हतं, म्हणजे दळणवळण सगळं पहिलं पायीच होतं माय. पहिलं पायीच होतं बघा महाराज. किती किती किलोमीटर जात होता काय पायानं? 10 12 मीटर जायचं, लांब जायचं. आता थोडस काहीतरी वाजून दाखवा आम्हाला, सोलो टाईप, म्हणजे प्रेक्षकांना ते ऐकायला बरं वाटेल. दुसरं सामान जरा जास्त एवढ्यावरच चालवावं लागलं. मंडळी, त्यांचं वय आता 80च्या पुढे आहे, आणि 80च्या वयामध्ये त्यांची तयारी नसू द्या या, कारण या वयामध्ये ऑब्व्हियसली जे आहे ते बोटं साथ देत नाहीत. मात्र मंडळी, त्यांचं वजन तुम्ही बघा, ते उपकीचं वजन, ते 10चं वजन, आणि जेव्हाही ते वाजवतात त्यांच्या अदर कार्यक्रमामध्ये किंवा आताही इथे, वजन मिस होत नाहीये त्यांच्याकडून कुठलंच. आपण तरी एखाद्या वेळेस नॉर्मल आपण जे आहे ते वाजवतो कधी कधी, समजा कंटाळा आला तर. मात्र त्या या वयामध्ये इतक्या वजनदार पद्धतीने वाजवत आहेत, ही गोष्टच मला भावली ह्या व्हिडिओसाठी खरं पाहायचं झालं तर. पण आता तुम्ही वाजवता हे करता, सराव कधी करता याचा? म्हणजे सराव वगैरे सुरू असतो का दररोज? सराव होई माझ्याच मनचा आहे महाराज, समजा माझ्याच मनचा आहे. पण मी कुणा शिक्षण घेण्याला दुसऱ्याचाच मास्तर झाली पुन्हा उलट. आता लहानपणी कार्यक्रमाला जेव्हा जात होता तेव्हा पैसे किती द्यायचे लोक? कारण तेव्हा पैसे वगैरे तर कमीच देत असतील ना. किती द्यायचं महाराज? लय झालं 100 बी लय झाले, आणि 50 दिलं का 1000 दिल्यावर वाटायचं. 1000 दिल्यावर 50. मी तर बघा दसरा पार पाडले 70 रुपयाला, पार 9 दिवस 10 दिवस 70 रुपयाला. ती 1 रुपया तर दिल्यावर मग 100 दिल्यावर वाटायचं. 1.25 रुपया दिला तर समजा अंगाला घाम आणायचं. 2 रुपये तर दिल्यावर लईच मग. आता बक्षीस येत असेल की अशी वाजवताना किती द्यायची तेव्हा? पहिलं किती बक्षीस आहे? 2 रुपये, 1 रुपया, 8 आणे, 4 आणे, लोक अशी. त्या 4 आण्याला बी किती झोले खाऊ. 10 पैसे, 5 पैसे, झालं 2 पैसे, 10 पैशाची बंदी. ही लोक काय म्हणत होते तुम्हाला वाजवलेलं बघून? कौतुक करीत होते का? काय म्हणायचे? चांगली आमची मागली माणसं चांगली होती हो महाराज, चांगलं होत. आता नाही बरोबर. नाही, पण हे ज्या गावात तुम्ही जात होता कार्यक्रमाला, तिथले लोक काय म्हणायचे तुम्हाला वाजवलेलं बघून? बघत्यात कलाकार आहे, माय कलाकार आहे असं म्हणतात. समजे कोण बी जाय ना माझ्या तर ह्या कार्यक्रमाला, सोडून कोण जाय ना बघा. साधा प्रश्न विचारतो आता, हे ढोलकी वाजून हे सगळं भागतं का परिस्थितीचं? म्हणजे मला थेट विचारायचं असं आहे की पोट भागतं का ढोलकीवरती फक्त? भागतय की. तुमच्यासारख्या महाराज लोकांना मया येते, देतात मला उपासमोर देत नाहीत. बाकी दुसरं शेती वगैरे काही नाही? नाही, सगळं ह्याच्यावरच का? ह्याच्यावरच आहे. समजा जीवनच ह्याच्यावर, माझं पारच गेलं ह्याच्यावरच, माझे औक्षच गेले ह्याच्यात.
बर. लेकरू नाही, बाळ नाही, काय नाही, घरगोत आहे. त्यांच्या परपंचाचे आहेत. हा. बर बर. 12 विशेष गेलं ह्याच्यातून. हा. आणखी एक थोडासा प्रश्न विचारतो, किती दिवस वाटतंय आणखी वाजवणं होईल ढोलकी? मी आता देवाच्या मनावर आहे. महाराज देवाच्या मनावर आहे. बर बर. आता जेव्हा तुम्ही कार्यक्रमाला जाता की आता देतात का पैसे चांगले लोक? देतात की देतात. मला कोण हे करणार, कोण बी देतात. पण आता सुरुवातीला माईक वगैरे हे त्या काळात नसायचे, मग ते माईक नसताना वाजवणं आणि पुन्हा त्याच्यात आपण महिला, मग हे कसं पॉसिबल व्हायचं? लोकांना आवाज जात होता का वाजवलेला वगैरे? पहिलं होय, पहिलं नव्हतं तेवढं माईकचं. भूकंपाच्या आधी आले वो माईक. भूकंप होऊन आता किती वर्ष होऊ लागली बघा, 30-35 होऊ लागले. 35 वर्ष झालं. हा, 30-35 होऊ लागले. तर त्याच्या आधी 10 वर्षाच्या ना आहे बघा माईक. बर बर बर. पण 12 महिने कोण सांभाळतं मग आता तुम्हाला? आता बहिणीचे नातू आहेत ते त्या नातवाकडे जाते. बर. एक साधा प्रश्न विचारतो, आणि आता वयामानानं जागणं वगैरे होतंय का? जागायचं होतंय की महाराज. हय मला सवय पडलेली आहे महाराज. होतंय मला येडच आहे होते ह्याच्यामध्ये शब्द ध्यान. बर. हा. भारुडा बी वाजतो का? बारुडाचे वाजवते की. बर. आणि एक म्हणून दाखवत दुर्पत. हो हो म्हणा ना. अगदी. गुरु करावा बळकट मग धरावा मनगट. 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 ज्याने केली गुरु सेवा, ज्याने केले गुरु सेवा, अंधारात लावी दिवा. ज्याने केली गुरु सेवा, ज्याने केली गुरु सेवा, ज्याने केले गुरु सेवा, अंधारात लावी दिवा. गुरु करावा बळकट मग धरावा मनगट. गुरु करावा बळकट मग धरावा मनगट. कोणी शिकविलं हे? मी शिकले हो महाराज, मला कोण शिकवाय नाही. नाही, म्हणायला गाणे बिणे कुठून शिकला? कुठून बी नाही, माझ्या मनाचंच आहे. बर. किती थोडं शिक्षण आहे का त्याच्यावर जरा वळून पाडून माझी मीच म्हणते. बर. भजनही म्हणता म्हणा तुम्ही? मग उग दुर्पतानं एक चरण घेते. एक कशी भूल पडली हारीची माझ्या मना. कशी भूल पडली हारीची माझ्या मनाला. कशी भूल पडली हारीची माझ्या मनाला. माझ्या मनाला भूल, माझ्या मनाला. माझ्या मनाला भूल, माझ्या मना. कशी भूल पडली हारीची माझ्या मनाला. कशी भूल पडली हारीची माझ्या मनाला. कशी भूल पडली हारीची माझ्या मना. शेवटचा प्रश्न विचारतो, काय मागणं आहे आता देवाकडे इथून पुढे? आता मागणी काय, जरा जीवन सुखात जावं, जगदीश राम म्हणावं, काय नाही. मंडळी, सर्वात पहिली गोष्ट तर आजीला ऐकायला कमी येतं आणि नेमकंच त्यांची कानाची मशीन जी आहे ती खराब झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या इथं आल्यात, खूप प्रवास करून आल्या होत्या आणि ह्या लोकांना हे कॅमेरे बिमेरे असलं काही माहिती नसतं. त्याच्यामुळे त्या बोलायला थोड्याशा घाबरल्या, पण त्यांना वाजवणं आणि गाणं ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित होत्या त्यांच्याकडून त्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं केल्या. आणि त्यांची थोडीशी कानाची मशीन खराब झाल्यामुळे जी आहे ती त्यांना थोडीशी अडचणीत होती, पण ती मशीन जी आहे ती आपण आपल्या चॅनलतर्फे स्पॉन्सर केलेली आहे त्यांना. असो, ह्या सगळ्या सांगायच्या गोष्टी नाहीत मंडळी, पण आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आवडला व्हिडिओ असेल तर शेअर नक्की करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे आजीचा एक कार्यक्रम कदाचित वाढू शकतो आणि त्यांना थोडीशी फायनान्शियली जी आहे ती मदत होऊ शकते. बाकी असो मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो, शेअर करा
आणि चॅनलला अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. इथून पुढे व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत आणि खूप नवीन नवीन जे आहे ते चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ येणार आहेत. तेव्हा चला भेटूया पुढे एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.